कन्नड शहरातील लंगोटी महादेव मंदिराजवळील शिवना नदी पात्रात मंगळवार तारीख 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास वाहून गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा मृतदेह अखेर 29 तासांच्या अथक परिश्रमानंतर आढळून आला। आयान उर्फ इशरात शेख खाजू वय 15 वर्षे, राहणार बिस्मिल्ला कॉलनी असे घटनेतील मयत तरुणाचे नाव आहे। या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार आयान उर्फ इशरात शेख खाजू हा मुलासोबत आंघोळीसाठी गेलेला होता। दरम्यान अचानक नदीला आलेल्या पुरामुळे तो वाहून गेला होता। स्थानिक नागरिकांनी व नातेवाईकांनी शोध मोहीम सुरू केली, मात्र झुडपे आणि मोठे गड्डे यामध्ये त्याचा तपास लागत नव्हता। घटनास्थळी तहसीलदार विद्याचरण कळवकर यांनी तात्काळ आपत्कालीन विभागाशी संपर्क करून कन्नड नगर परिषद, छत्रपती संभाजीनगर अग्निशामक दलाच्या यंत्रणेला पाचारण करण्यास निर्देश दिले। मात्र मंगळवारी रात्री 7 वाजेपर्यंत शोध मोहीम राबवून देखील त्याचा शोध लागला नव्हता। बुधवार तारीख 24 सप्टेंबर रोजी दुपारी 5 वाजेच्या दरम्यान कन्नड शहरातील मेहताबनगर परिसरातील संजय गांधी उर्दू शाळेच्या पाठीमागे नदीपात्रात एक मृतदेह तरंगताना पतंग उडवणाऱ्या मुलांना दिसला। त्यांनी याबाबत स्थानिकांना माहिती दिली। त्यानुसार कन्नड नगर परिषदेचे कर्मचारी, महसूल कर्मचारी, कन्नड शहर पोलीस यांनी त्या ठिकाणी जाऊन 29 तासाच्या अथक परिश्रमानंतर आयान उर्फ इशरात शेख खाजू याचा मृतदेह नदीबाहेर काढला। नातेवाईकांनी आयान यास कन्नड ग्रामीण रुग्णालयात आणले, तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आयान याला तपासून मृत घोषित केले। शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या प्रकरणात पोलिसात नोंद करण्यात आली असून प्रकाराचा अधिक तपास पोलीस अंमलदार बेग हे करीत आहेत।